हॅलो फ्रेंड, वेलकम बॅक टू माय चॅनल. फ्रेंड, आज जो प्रोजेक्ट आपण पाहणार आहोत तो व्हिडिओच्या टायटलवरून तुमच्या लक्षात आलेला असेलच. हा जो प्रोजेक्ट आहे तो गौरी गणपती जवळ येत चाललेले आहेत आणि गौरीच्या आरासा पुढे ठेवण्यासाठी खूप छान आहे. त्याच्यामुळे या प्रोजेक्टचं काम कंप्लीट करायचं ठरवलेलं आहे. हा जो व्हिडिओ आहे तो प्लीज लाईक करा, हेल्प करा, जॉईन व्हा आणि मेंबर व्हा आणि इंस्टाग्रामवर फॉलो करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. म्हणजे इथून पुढचे जे प्रोजेक्ट आहेत त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. हा जो पार्ट आहे तो पार्ट 4 या ठिकाणी घेतलेला आहे. उलन वर्क, क्रोचिट कलश, चमकी लोकरपासून बनवलेला कलश, लिटिल साईज, लहान साईजमध्ये हा प्रोजेक्ट आपण घेतलेला आहे. 3 वर्षापूर्वी आपण बिग साईजमध्ये हा प्रोजेक्ट पाहिलेला आहे. स्टार्ट करूयात पार्ट 4. मागील भागात आपण या पॉईंटपर्यंत काम पाहिलेलं आहे आणि या भागात इथून पुढचं काम पाहायचं आहे. पानांसाठी कलश मध्ये जे पानं ठेवले जातात त्याच्यासाठी हा सेट घेतलेला आहे. स्टार्ट करूयात आपण या कामाला. या पॉईंटला हा जो भाग आहे या भागावर काम करायचं आहे आपल्याला. या पॉईंटला या पॉईंट पासून पानांचा शेप द्यायचा आहे. सिंगल क्रोशा यूज केलेला आहे, मुका खांब वापरलेला आहे. हाफ डबल क्रोशा या ठिकाणी वापरलेला आहे. तीनातून काढलेला आहे आणि या पॉईंट पासून ते या पॉईंट पर्यंत पहिल्या पानाचा शेप द्यायचा आहे आपल्याला. या पॉईंट पासून ते या पॉईंट पर्यंत आणि पुढे दुसऱ्या पानाचा शेप या पॉईंट पर्यंत, तिसरा या पॉईंट, चौथा या आणि पाचवा या पॉईंटला. शेप पाहतच हे काम करायचं आहे आपला. या पानात हे पहिलं जे पान आहे त्याचा फर्स्ट राऊंड स्टार्ट आहे. या पॉईंटला हाफ डबल क्रोशा यूज केलेला आहे, बुटका खांब वापरलेला आहे. प्रत्येक लुकमध्ये काम केलेलं नाहीये. ज्या पॉईंटला गरज आहे त्या पॉईंटला हाफ डबल क्रोशा यूज केलेला आहे. शेप पाहतच हे काम करत जायचं आहे इथून पुढे काम करत जाताना. हाफ डबल क्रोशा यूज केलेला आहे. हे जे काम स्टार्ट केलं आहे ते आपण या पॉईंट पर्यंत कंप्लीट करून घेऊयात. आणि या पॉईंट पर्यंत हा जो पॉईंट आहे या पॉईंट पर्यंत यायचा आहे. या पानाचा शेप हे जे हाफ डबल क्रोशा टाकायला जे स्टार्ट केलं आहे ते या पॉईंट पर्यंत येऊयात आणि तिथून पुढचं जे काम आहे ते त्या पॉईंटला गेल्यानंतर पाहूयात. फ्रेंड, या पॉईंटला आपलं काम आलेलं आहे आणि पहिला जो पानाचा शेप आहे, फर्स्ट पान जे आहे या पॉईंटला आपण स्टार्ट केलेला आहे आणि या पॉईंट पर्यंत आपला शेप आलेला आहे. इथून पुढे काम करत जाताना पलटवायचं आहे आणि या पॉईंट पासून पुढे हा जो पहिला जो लुक आहे तो सोडून द्यायचा आहे. दोन्ही लुक सिवर घ्यायचे आहेत, बॅक फ्रंट, आणि हाफ डबल क्रोशा यूज करायचा आहे. जोपर्यंत 1 हाफ डबल क्रोशा येत नाही तोपर्यंत हे राऊंड आपल्याला रिपीट करत राहायचे आहेत. शेप पाहतच हाफ डबल क्रोशे ठेवायचे आहेत. प्रत्येक लुकमध्ये काम केलेलं आहे. दोन्ही लुक सिवर घेऊन हाफ डबल क्रोशा यूज केलेला आहे. बॅक फ्रंट दोन्ही लुक सिवर घेऊन बुटका खांब वापरलेला आहे. असेच राऊंड टाकत जायचं आहे आपल्याला इथून पुढे काम करत जाताना. शेप पाहतच हे काम करत राहायचं आहे.
हां, या पॉईंटला पलटायचं आहे आणि पुढचा थर्ड राऊंड स्टार्ट होत आहे या पॉईंटपासून पुढे. हा जो लुक आहे हा सोडून द्यायचा आहे. त्याचा पुढचा जो लुक आहे त्याच्यामध्ये दोन्ही लुक सीवर घेऊन बॅक फ्रंट दोन्ही लुक सीवर घेऊन हाफ डबल क्रोशा यूज करायचा आहे. असेच राऊंड टाकत जायचं आहे. जोपर्यंत 1 हाफ डबल क्रोशा येत नाही तोपर्यंत हे राऊंड रिपीट करत राहायचं आहे आपल्याला इथून पुढे काम करत जाताना. आपल्या पानाचा जो शेप आहे तो कमी कमी होत जाणार आहे पुढे. आपला हा थर्ड राऊंड स्टार्ट झालेला आहे. पुढे पलटायचं आहे. या पॉईंटपर्यंत आपलं काम आलेलं आहे आणि पलटायचं आहे. आणि पहिला जो लुक आहे तो सोडून दुसऱ्या जे लुक दोन्ही लुक सीवर घेऊन बॅक फ्रंट हाफ डबल क्रोशा बुटका खांब वापरलेला आहे आणि असेच राऊंड टाकत अशी साईड पलटवून हे जे काम आहे ते कंप्लीट करायचं आहे. जोपर्यंत 1 हाफ डबल क्रोशा येत नाही तोपर्यंत हे राऊंड रिपीट करत राहायचं आहे आपल्याला इथून पुढे काम करत जाताना. प्रत्येक लुकमध्ये काम केलेलं आहे. फक्त स्टार्टिंगचा जो लुक आहे तो सोडून त्याच्या शेजारचा जो लुक आहे त्या लुकपासून स्टार्ट केलेला आहे. या पॉईंटला पलटायचं आहे आणि पहिला लुक सोडून दुसऱ्या लुकमध्ये दोन्ही लुक सीवर घेऊन बॅक फ्रंट हाफ डबल क्रोशा यूज करायचा आहे. हे जे काम आपण स्टार्ट केलं आहे जोपर्यंत 1 हाफ डबल क्रोशा येत नाही तोपर्यंत हे असेच राऊंड टाकायचे आहेत आणि साईड पलटवून काम करत जायचं आहे. आत्ता आपला हा 1 2 3 4 5 राऊंड स्टार्ट आहे. जोपर्यंत 1 हाफ डबल क्रोशा येत नाही तोपर्यंत आपल्याला हे राऊंड रिपीट करायचे आहेत. पुढे पुन्हा पलटायचं आहे आणि पहिला जो लुक आहे तो सोडून द्यायचा आहे आणि त्याच्या शेजारच्या लुकमध्ये दोन्ही लुक सीवर घेऊन हाफ डबल क्रोशा. आपला पानाचा जो शेप आहे तो तयार होत चाललेला आहे. या पॉईंटला राहिलेले जे 4 पानं आहेत तेही असे तयार करायचे आहेत आपल्याला इथून पुढे काम करत जाताना. पलटवलेलं आहे. पहिला लुक सोडून त्याच्या शेजारच्या लुकमध्ये 1 हाफ डबल क्रोशा टाकलेला आहे. नंतर 2 हाफ डबल क्रोशा 3 हाफ डबल क्रोशा आणि 4 हाफ डबल क्रोशा. पुढे पुन्हा पलटायचं आहे आणि पहिला लुक सोडून त्याच्या शेजारच्या लुकमध्ये 1 हाफ डबल क्रोशा 2 हाफ डबल क्रोशा शेप पाहतं थेट डबल क्रोशे टाकलेले आहेत. हाफ डबल क्रोशे पलटवलेला आहे. पुढे पुन्हा या पॉईंटला 1 हाफ डबल क्रोशा 2 हाफ डबल क्रोशा आणि पुढे पलटवलेला आहे आणि शेवटच्या पॉईंटपर्यंत आपलं काम आलेलं आहे. या पॉईंटला कट करून उलटं काढायचं आहे. आपलं पहिलं जे पान आहे ते तयार आहे. या पॉईंटला उलटं काढलेलं आहे आणि लॉक मारायचं आहे. असेच राहिलेले जे 4 पानं आहेत तेही असेच रेडी करायचे आहेत आपल्याला इथून पुढे काम करत जाताना. फक्त शेप पाहतच हे काम करायचं आहे. ही जी उलन आहे ती बॅक साईडला घ्यायची आहे. पुढच्या पानाचा शेप पहा. या पॉईंटला दुसऱ्या पानाचा जो शेप आहे जसं आपण हे काम केलं तसंच इथून पुढेही करायचं आहे. या पॉईंटपासून ते या पॉईंटपर्यंत हे जे 2 बोट आहेत या पॉईंटपासून ते या पॉईंटपर्यंत हे काम रिपीट करायचं आहे. पुढे पुन्हा या पॉईंटपासून ते या पॉईंटपर्यंत तिसऱ्या पानाचा शेप आणि पुढे चौथ्या आणि पुढे 5व्या असे 5 पानं आपल्याला या ठिकाणी तयार करायचे आहेत. 1 2 3
4 आणि 5. प्रत्येक लुकमध्ये काम करायचं नाहीये, शेप पाहतात हे काम ठरवायचं आहे आपल्याला. हाफ डबल क्रोशा, फक्त पॉइंट काढतच हे काम करायचं आहे. या पॉइंटला प्रत्येक लुकमध्ये घेतलेलं नाहीये. पुढे या पॉइंट पासून आपण स्टार्ट केलेला आहे आणि या पॉइंट पर्यंत दुसऱ्या पानाचा शेप द्यायचा आहे आपल्याला. प्रत्येक लुकमध्ये घेतलेलं नाहीये. ज्या पॉइंटला गरज आहे त्या पॉइंटला सी टाकलेली आहे. शेप पाहतच हे काम ठरवायचं आहे आपल्याला हाफ डबल क्रोशे टाकण्याचं. कंप्लीट करून घेऊयात आपण. हे जे पानांचं जे काम आहे ते कंप्लीट करून घेऊयात आपण. दुसऱ्या पानाचा जो शेप आहे तो या पॉईंटपर्यंत घ्यायचा आहे. तिसऱ्या या, चौथ्या या आणि पाचव्या या पॉईंटपर्यंत असे पॉईंट काढत हे काम करत राहायचं आहे. हे जे काम स्टार्ट केलं आहे ते आपण कंप्लीट करून घेऊयात आणि पुढे आपल्याला नारळाचं काम पाहायचं आहे. आत्ता हे जे एक पान आपलं तयार झालेलं आहे, नंतर राहिलेले जे 4 पान आहेत त्याचंही काम कंप्लीट करून घेऊयात आपण आत्ता या पॉईंटला. या पॉईंटला सेकंड पान जे आहे त्याचं काम घेतलेलं आहे आणि या पॉईंटपासून स्टार्ट केलेलं आहे हाफ डबल क्रोशा टाकायला. या पॉईंटपर्यंत हे काम केलेलं आहे. पुढे थर्ड पान जे आहे ते या पॉईंटपासून ते या पॉईंटपर्यंत घ्यायचं आहे. पुढे पुन्हा या पॉईंटपर्यंत 4 आणि या पॉईंटपर्यंत 5 असे पॉईंट काढत हे जे पानांचं जे काम आहे ते कंप्लीट करायचं आहे आपल्याला. आणि पलटवल्यानंतर हा जो लुक आहे हा लुक सोडून पुढच्या लुकमध्ये सुई टाकायची आहे. दोन्ही लुक सुईवर घेऊन हाफ डबल क्रोशा. जे आपण फर्स्ट पानाला काम केलं तेच काम या पॉईंटलाही रिपीट करत जायचं आहे. प्रत्येक पानाला तेच काम रिपीट करायचं आहे. प्रत्येक पानाचा शेप देताना जे या पानाला जसं आपण काम केलं तसंच काम प्रत्येक पानाला करायचं आहे इथून पुढे काम करत जाताना. आणि शेप पाहतच काम ठरवायचं आहे. दोन्ही लुक सुईवर घेऊन बॅक फ्रंट हाफ डबल क्रोशा यूज केलेला आहे. आणि या पॉईंटपर्यंत आपलं काम आलेलं आहे. पुढे पलटवायचं आहे. या पॉईंटला पहिल्या लुकमध्ये सुई टाकलेली आहे. या ठिकाणी टाका कमी केलेला नाही आहे कारण शेप पाहतच आपल्याला हे काम ठरवायचं आहे इथून पुढे काम करत जाताना. या राऊंडला हा थर्ड राऊंड स्टार्ट आहे आणि थर्ड राऊंडला टाका कमी केलेला नाही आहे. जेवढे टाके आहेत तेवढं काम केलेलं आहे. शेप पाहतच हे काम ठरवायचं आहे. जसं आपण पहिलं पान जे तयार केलं ते शेप पाहतच त्याचं काम त्याचे टाके ठरवलेले आहेत. या पॉईंटला पलटवायचं आहे आणि या पॉईंटला टाका कमी करायचा आहे आपल्याला. शेप पाहतच टाके कमी जास्त करायचे आहेत. पानाचा शेप पाहतच आपल्याला हे काम करत राहायचं आहे. इथून पुढचे जे पान तयार करायचे आहेत ते तयार करताना शेप पाहतच टाक्याचं प्रमाण ठरवायचं आहे. दोन्ही लुक सुईवर घेऊन बॅक फ्रंट दोन्ही लुक सुईवर घेऊन हाफ डबल क्रोशा यूज केलेला आहे. या पॉईंटला हा टाका सोडून पुढच्या टाक्यात सुई टाकलेली आहे आणि या पॉईंटला पहिला जो हाफ डबल क्रोशा आहे या राऊंडचा तो टाकलेला आहे. जोपर्यंत 1 हाफ डबल क्रोशा येत नाही तोपर्यंत आपल्याला हे राऊंड रिपीट करत राहायचे आहेत.
कंप्लीट करून घेऊयात आपण. हे जे पानं तयार करायचं काम जे स्टार्ट केलेलं आहे ते कंप्लीट करून घेऊयात. पहा फ्रेंड, या पॉईंटला पानं जे आहेत ते कंप्लीट करून घेतलेले आहेत. पानांचं जे काम आहे ते कंप्लीट आहे आणि नारळाचं काम आपल्याला स्टार्ट करायचं आहे. या पॉईंटला नारळासाठी हा सेड यूज करायचा आहे. पहा स्टार्टिंगला या पॉईंटला 1 2 3 4 5 चेन ठेवलेले आहेत आणि पहिल्या लूपमध्ये डायरेक्टली सर्कल करायचं, सुई टाकून सर्कल करायचं आहे आणि या सर्कलमध्ये सिंगल क्रोशे यूज करायचे आहेत. मुका खांब वापरायचा आहे. जेवढे बसतील तेवढे सिंगल क्रोशे या सर्कलमध्ये टाकायचे आहेत आणि आपला हा फर्स्ट राऊंड आहे. नारळाचा जो भाग आहे सुरुवातीचा, स्टार्टिंगचा, आणखी एक टाका कमी करूयात आपण. 4 चेनच ठेवायचे आहेत या पॉईंटला. 4 चेन ठेवलेले आहेत आणि पहिल्या लूपमध्ये डायरेक्टली सुई टाकायची आहे आणि सर्कल करून घ्यायचं आहे. आणि या सर्कलमध्ये सिंगल क्रोशे यूज करायचे आहेत. मुका खांब वापरायचा आहे. जेवढे बसतील तेवढे सिंगल क्रोशे या सर्कलमध्ये टाकायचे आहे. पहा या पॉईंटला आपला फर्स्ट राऊंड आहे. पुढे सेकंड राऊंड स्टार्ट होत आहे. या पॉईंट पासून पुढे बॅकलूपमध्ये काम करायचं आहे. सिंगल क्रोशे यूज करायचे आहेत बॅकलूपमध्ये आणि शेप पाहत हळूहळू टाके वाढवत जायचं आहे. दुसऱ्या लूपमध्ये दुसरा सिंगल क्रोशा टाकलेला आहे या पॉईंटला आणि आणखीन एक सिंगल क्रोशा या पॉईंटला वाढवलेला आहे. बॅकलूपमध्ये सिंगल क्रोशे टाकलेले आहेत, मुका खांब टाकलेला आहे आणि शेप पार्ट टाके वाढवत जायचं आहे इथून पुढे काम करत जाताना. या लूपमध्ये 3 सिंगल क्रोशे ठेवलेले आहेत. पुढचा लूप शेप पार्ट टाके वाढवण्याचं काम ठरवायचं आहे. शेप पार्ट टाके वाढवत जायचं आहे. बॅकलूपमध्ये सिंगल क्रोशा मुका खांब वापरलेला आहे. पूर्ण काम नारळाचं जे काम आहे ते पूर्ण बॅकलूपमध्ये टाके वाढवत पुढे जायचं आहे. ज्या पॉईंटला गरज पडेल त्या पॉईंटला टाके वाढवायचे आहे. जास्तीचे टाके वाढवायचे नाही आहेत आपल्याला इथून पुढे काम करत जाताना. पहा या पॉईंटला आपलं काम आलेलं आहे आणि शेप पाहत टाके वाढवायचे आहेत आपल्याला इथून पुढे काम करत जाताना. ज्या पॉईंटला गरज पडेल त्या पॉईंटला टाके वाढवायचे आहे. जास्तीचे टाके वाढवायचे नाही आहेत. हा जो शेप आहे तो या पॉईंटला 2 सिंगल क्रोशे टाकलेले आहेत. बॅकलूपमध्ये सिंगल क्रोशा वापरलेला आहे, मुका खांब वापरलेला आहे. हळूहळू शेप पार्ट टाके वाढवत जायचं आहे.
ह्या पॉईंटला 2 सिंगल क्रोशे टाकलेले आहेत. असे या पॉईंटपासून हा जो पॉईंट आहे या पॉईंटपासून टाके वाढवत आपल्याला या शेपपर्यंत यायचं आहे. टाके वाढवत हे काम कंप्लीट करायचं आहे. या पॉईंटपर्यंत, या पॉईंटपासून ते या पॉईंटपर्यंत आपल्याला टाके वाढवायचे आहेत. हळूहळू शेप पाहत टाके वाढवत जायचे आहे. योग्य शेप येईपर्यंत टाके वाढवायचे आहेत. ज्या पॉईंटला गरज पडेल त्या पॉईंटला टाके वाढवायचे आहेत. जास्तीचे टाके वाढवायचे नाही आहेत आपल्याला. हे जे काम स्टार्ट केलं आहे ते आपण इथून पुढे टाके वाढतच जाणार आहेत. प्रत्येक राऊंडला ज्या पॉईंटला गरज पडेल त्या पॉईंटलाच वाढवायचे आहेत. कंप्लीट करून घेऊयात आपण हा नारळाचा शेप. हा जो शेप आहे या शेपपर्यंत आपल्याला टाके वाढवायचे आहेत. हळूहळू शेप पाहतच प्रत्येक राऊंडमध्ये टाके वाढवत जायचं आहे. इथून पुढे काम करत जाताना त्या पॉईंटपर्यंत जाऊयात. या पॉईंटपर्यंत येऊयात हे काम कंप्लीट करत. पहा फ्रेंड, या पॉईंटला आपलं काम आलेलं आहे आणि शेप पाहतच टाके वाढवलेले आहेत. या भागात आपण या पॉईंटला हा व्हिडिओ स्टॉप करूयात, कारण व्हिडिओ खूप मोठा होत चाललेला आहे. भेटूयात पुढील भागात. तोपर्यंत बाय. थँक्यू.